भाऊजी इकडे इकडे. हा इथे. हा सरस्वती मला बोलायचंय तुझ्याशी. आता हेंका काय बोलूचा? हॉस्पिटलमध्ये काम केल्याच्या विषयावरनं तर बोलूचं नाही ना. सर मोकल काकूंची मुलं कधीपर्यंत येणार आहेत? म्हणजे मका तसा घरी जाऊन बाकी सगळं आटपून घ्यायला. आणि सर बाकी कोणाकच सांगू नका. सरस्वती मला वेगळ्या विषयावर बोलायचंय तुझ्याशी. पण मका थोडं काम मी काम करून येते. मॅडम दुष्यंत सरांना काही झालंय का? चौकशा करण्यापेक्षा तुम्हाला जे काम दिलंय ना त्याच्याबद्दल बोला. बोला मॅडम, कशा करता बोलावलंय? पोटे, आज मी तुमच्यावर खूप महत्वाची जबाबदारी सोपवणार आहे. मॅडम तुम्ही जबाबदारी टाकायची आणि मी ती अशी झेलायची. तुम्ही फक्त बोला मॅडम, काय काम आहे? आज रात्री सरस्वती ड्युटीवर असणार आहे. तिला खूप त्रास द्यायचा. तिला अजिबात शांत बसून द्यायचं नाही. इतका त्रास द्यायचा की तिचं जगणं मुश्किल होऊन जायला पाहिजे. मॅडम तिला झोपू द्यायचं नाही म्हणजे मलाही रात्रभर जागा राहावं लागणार ना? ऑफकोर्स. आणि नसेल ना जमत तर सांगा आत्ताच. इन्क्रीमेंट दुसऱ्या डॉक्टरचं करते मी. नाही असं एकदम इन्क्रीमेंटचं वगैरे कशाला ना दुसऱ्याचं. मी काय म्हणतो मॅडम, तुम्ही माझ्याकरता देव आहात आणि देवाची आज्ञा अशी या भक्तानं टाळायची असं कसं होऊ शकेल ना? असं नाही होणार. मी आहे ना, हा पोटे आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. पण काय आयडिया काढली आहेत मॅडम तुम्ही. वाह वाह वाह. कसं तुम्हाला सांगू का, आत्तापर्यंत कुणालाही ही आयडिया सुचलेली नव्हती. खरंच कमाल आहात मॅडम तुम्ही. वाह, क्या बात, क्या. झालं कौतुक सोहळा झाला. खोटा कौतुक सोहळा झाला. मग आता दिलेली कामं पूर्ण करा. हो मॅडम. निघा. हो मॅडम, असं कसं? आता तुम्ही फक्त बघा, तुम्ही दिलेली कामगिरी हा पोटे कशी फत्ते करतो ते. आता ती सरस्वती हे हॉस्पिटल कायमचं सोडून निघून जाईल. तुम्ही फक्त बघा. गुड, व्हेरी गुड. थँक्यू मॅडम. अगं हे काय करते तू? चोरी बिरी करते काय? म्हणजे काल इरा बरोबर बोल. अंकिता, ती इरा जरा सरबरीतच असा. तू तरी तिच्यासारखं बोलू नकोस. तुमच्या तिघींपैकी तुकाच मी जरा शाणी समजते. तुका माहित नसत तर काय बोला नको. एक मिनिट, त्या दोघींनी एवढी मूर्ख मी नाहीच आहे. ओके, राहिला प्रश्न आता तुझा. तर एवढी भोळी नाहीये तुझ्या बोलण्यात यायला. बॅग मध्ये सामान भरून भरून कुठे घेऊन चालली आहेस? मोकल काकूंच्या भल्यासाठीच मी करते. हो वाव, म्हणजे मी पहिल्यांदा ऐकतेय ग की एखाद्याच्या घरी चोरी करायची त्यांच्याच भल्यासाठी. होय ना? मग हे सगळं समजून घे आधी आणि मगच त्याला चोरीचं नाव दे. हा ठीक आहे, चल सांग मग. ता कळत तुका. बरं ऐक, उद्या आपल्याकडे 2 माणसं येणार आहेत. त्यामुळे घरात जरा पसारा करू नको. सगळं आवरून ठेवून ये. हा, मी इले. कोण येणार आहे? कळत सांगितलं ना तुका. ही अशी काय कोड्यात बोलतीये? ए, तुम्हाला सांग बर का कोण माणसं येणार आहेत. मला कळायला हवंय हे. तुका सांगितलं ना कळत. चल मी निघते. थांब, कुठे चालली तू? हॉस्पिटलला. आता का हॉस्पिटलला चाललीच काय रोज रोज? कुठे राहिली ही अजून? सौदामिनी मॅडमनी पण ना नको तिथे अडकवून ठेवलंय मला. काय कुठे राहिली होती तू? हा, इतका वेळ लागतो का यायला? हा, आणि डॉक्टर व्हायचंय ना तुला? हा,
मग डॉक्टर होण्याकरता एक एक सेकंद महत्वाचा असतो, हे कळत नाही का तुला? हे हे हेच शिकवलं का आम्ही? हा सर काम सांगा ना. काम हे बघ, आज तुला एकटीला हे दोन्ही वॉर्ड सांभाळायचे. बरं ठीक आहे. ते सलाईन घे आणि या पेशंटला लाव. ठीक आहे, मी सिस्टरला सांग. सिस्टर कशाला? तुला येत नाही? शिकली आहेस ना? मग जा तू लाव. ठीक आहे, मी करते. चल 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 लवकर. एवढा वेळ लागतोय? सर होय, स्टँड नाही. या जरा, मी स्टँड घेऊन येते. काय? मी स्टँड अवेलेबलच नाहीये. मग हे आता काय करू? कसं लावू सलाईन? तू आहेस ना, म्हणजे आता हे सलाईन घेऊन तुलाच उभं राहायचंय. अहो सर, असा कसा? एवढा वेळ कसा उभा राहू सलाईन हातात घेऊन? तो तुझा प्रश्न आहे. एरवी कसा प्रत्येक गोष्टीत तुला पुढाकार घ्यायचा असतो ना. हे बघ, आता पण नाही आणि बिंड नाही, हे तुला करावंच लागेल. ना अहो सर, पण तू आरएमओची ड्युटी करायला आली आहे ना, मग जे काम पडेल ना ते काम तुला करावंच लागेल. आणि मला कारणं नको आहेत, मला सोल्युशन हवं. त्यामुळे तुला हे धरून उभं राहावंच लागेल. कळलं ना? सर ह्या बघा, पण ह्या शक्यच नाही. तुला जमणार नाहीये ना, मग सौदामिनी मॅडमला फोन करून सांगतो. नाही नको, मी राहते सलाईन हातात घेऊन. ठीक आहे. मी ना खूप थकलोय. गेले 2 दिवस नाईट ड्युटी करतोय ना, खूप थकवा आलाय. तू कर ना, आणि बघ, कामात अजिबात हलगर्जीपणा नको. मी पडतो थोडा वेळ. हा, व्हेरी गुड. ऐक तेव्हा हातवर हातवर, हलगर्जीपणा नकोय. लक्ष आहे माझं.
काय सगळं? पोटे सर, विशाल सर इले होते. आला इकडे त्याच्या वॉर्ड मध्ये जायला सांगतो. इथं काय काम आहे त्याचं, नुसतं आला शहाणपणा करा. दे इथे, इथे दे दे. पोटे सर, विशाल सर खराच इले आहेत. सर, अहो विशाल सर खराच इले आहेत. हा? विशाल तू, अरे 2 दिवस नाईट ड्युटी केली आहे ना, त्यामुळे डोळा लागला माझा. तू कशाला आला इकडे? जरा डोळा लागला होता माझा. विशाल प्लीज तू हे सगळं सौदामिनी मॅडमला सांगू नकोस. चुकून डोळा लागला होता माझा. असं कसं? सांगायला तर लागेलच ना. अहो तुम्ही नाईट ड्युटी वरती आहात आणि असे डाराडूर झोपताय. अरे बाबा, गेले 2 दिवस सलग नाईट ड्युटी करतोय मी. सांगितलं ना तुला, चुकून डोळा लागला होता म्हणून. झोप लागली मला. हो, मग कुठल्याही माणसाला झोप लागेल. पेशंट म्हणजे काय टाइमपास नाहीये. आणि जर का झोप आली ना तर घरी जाऊन झोपा. इथे पेशंट आपल्या भरोशावरती असतात आणि तुम्ही झोपताय. अहो डॉक्टरांनी सुद्धा सैनिकांसारखं 24 तास अलर्ट राहायला पाहिजे. हळू, हॉस्पिटल आहे, तो झोपला इथे. हे बघ, मला जास्त शहाणपणा शिकवायचा नाही. सांगितलं ना तुला, माझा डोळा लागला होता म्हणून. कशाला आला इथे? हॉस्पिटलमध्ये नाईट ड्युटी करणारा स्टाफ कमी आहे असं मला कळलं म्हणून आलो. नसता आलास ना तरी चाललं असतं. मी होतो इथे. असं कसं? मग मला झोपलेले पोटे कसे बघायला मिळाले असते? हे बघ, आता का आयुष्यभर तू एकच गोष्ट ऐकून टोमणे मारत राहणार आहेस का मला? हो, म्हणजे तुमच्यात जर सुधारणा होणार असेल तर नक्कीच. आणि सरस्वती हे सलाईन हातात घेऊन का उभी होती? स्टँड नव्हता. हो, हो. स्टँड नाहीये. अरे हो बाबा, नव्हता स्टँड. मी सांगितलं तिला शोध म्हणून, तिने नाही शोधला. शोधून पण म्हणजे सापडलाच नाही, कारण अवेलेबलच नव्हता ना स्टँड. मग तीच म्हणाली मी ही बॉटल घेऊन इथे उभी राहते म्हणून. अच्छा, सरस्वती हे जरा धर. हे काय आहे मग? हे काय आहे? अरे इथे स्टँड दे. अरे मी तरी हिला सांगितलं की दे तू हो इकडे. मी सांगितलं तिला की बघ सगळीकडे. तिचं लक्ष नव्हतं. व्यवस्थित लक्ष दिलं असतंस तर एवढा वेळ तुला उभं राहायला लागलं नसतं ना. मी लावतो, काही अडचण नाही. झालं आता, काम झालेलं आहे आपलं. हा, हे बघ झालं. जा आता तू. असं कसं? चुकून तुमचा पुन्हा डोळा लागला तर कोणीतरी अलर्ट असायला हवं ना. इरा, काय चालू आहे? बास ना गा आता. अंकिता प्लीज यार, अभी तो पार्टी शुरू हुई है. चल. इरा प्लीज यार. प्लीज अंकिता, मैत्रीण आहेस, मैत्रिणीसारखी राहा. मॉम डॅड बनू नकोस, कळलं? ओके 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 ओके. बरं ऐक, ती बयो आहे ना आज सुद्धा हॉस्पिटलला गेलीये. अंकिता प्लीज, आय डोंट केअर. तसंही हॉस्पिटलमध्ये त्या भिकारडीची काळजी घेण्यासाठी सौदामिनी मॅडम आहेत. अगं इरा पण अंकिता प्लीज, सारखं सारखं तिचं नाव काढू नकोस. माझा मूड ऑफ होतो.
आणि प्रश्न राहिला त्या भिकारडीचा डॉक्टर विशाल सोबत फिरण्याचा, तर इट्स नॉट अ प्रॉब्लेम एनी मोर. ओके, मी कन्फर्म्ड आहे ते लोक एकत्र नाही फिरत. चिल. बाय द वे, विशाल वरून मला एक कविता सुचली आहे, सांगू? काय? हा, तू एक काम कर, तू काय येते आपलं मुर्शाद 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 असं म्हण. इरा इर्शाद असं असतं ते. बरं, मग इर्शाद असं म्हण. इर्शाद. ऐक, तू माझा बटरफ्लाय, मी तुझी रोज. तू माझा बटरफ्लाय, मी तुझी रोज. बोटीवर जाऊया, देऊया टायटॅनिकची पोज. भेटू नकोस तुम्हाला रोज रोज, भेटू नकोस तुम्हाला रोज रोज, तरीही का आठवतोस रोज रोज. कशी वाटली ही कविता आहे? ए नाही नाही, छान आहे छान आहे, कमाल, एक नंबर, मुकर्रर. आय नो, म्हणजे तशी जमते मला थोडीशी कविता. एनिवे, ही विशालला आवडेल ना? आवडेल. हो हो, म्हणजे उड्या मारेल तो. अजून एक आहे, ऐकतेस? काय? अजून एक? थँक गॉड, वाचले मी. आलेच, थांब. ही थँक गॉड का बोलली? आरव, तू प्लीज 2 मिनिट बाहेर थांबा. हा हा, इथेच थांब, मी आले. इरा इरा इरा, आरव आलाय. हे लपव, चल. हा, ओके ओके, उघडू. आरव, ये ना, आत ये. अंकिता, इरा कुठे? अरे तू आत ये, ती आतमध्येच आहे. ये, आत ये. चल, ये ये ये, इरा इथेच आहे. इरा, तू दारू प्यायलीस? अरे नाही नाही रे, आम्ही फक्त गप्पा मारत होतो, दॅट्स इट. माझ्याशी खोटं बोलू नकोस इरा. नाही अरे, खरंच नाही, आम्ही फक्त गप्पा मारत होतो, दॅट्स इट. हो, हा, मग गप्पा मारताना तुम्ही असे शेंगदाणे घेऊन बसता का? मला मी नाही खात रे हे, मला ॲलर्जी आहे. हे तिच्यासाठी, ती खाते. हे सगळं जाऊ दे, तू कशाला आलास इकडे? अंकिता, मला खरं खरं सांग, ड्रिंक करत होता ना तुम्ही? अंकिता, माझ्याशी खोटं बोलू नकोस, तुला माझी शपथ आहे. आरव, मी तुझ्याशी कधीच खोटं नाही बोलू शकत. मग खरं काय आहे ते सांग. हो, तिने ड्रिंक केलंय. सोमडे, तुला लाज नाही वाटली? इरा, तिच्यावर ओरडू नकोस. तुला हे सगळं करताना लाज वाटली नाही, तिला खरं सांगताना का वाटावी? इरा, अगं बाबा तिकडे तुझी काळजी करत बसलाय आणि तू हे असले धंदे करतेस इथे. आणि अंकिता, तू मैत्रीण आहेस ना तू इराची? मग तिला चांगल्या गोष्टी शिकवायच्या सोडून या असल्या चुकीच्या गोष्टीत तिला साथ देतेस? आरव, आय एम सो सॉरी आरव. खरं तर ना तीच म्हणाली होती मला, आणि आता तू म्हणलायस ना,
आजपासून सगळं बंद. अगं तू लाजतेस काय? इरा तिचं सोड. तू चल घरी, बाबा वाट बघतोय तुझी. तुला तर मी नंतर बघते. इरा ऐकते ना तुझी दुसरी कविता. आरव 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 थांब ना. सॉरी. आता तू म्हणालायस ना सगळं बंद. प्रॉमिस. सरस्वती का खोटं बोललीस माझ्याशी? सर मी काय विचारतोय? सर तुम्ही हय या. माझ्याशी खोटं का बोललीस तू? परवापासून मी तुला विचारण्याचा प्रयत्न करतोय, तू टाळतेस मला. काय झालंय? सर अहो खराच हॉस्पिटलमध्ये स्टाफ नव्हता म्हणून मी इले. हो, क्लिनिंगचा स्टाफ कमी होता का? सरस्वती, मला माहितीये हे सगळं तुला ती बाई म्हणजे ती सौदामिनी करायला लावते, आणि तुलाही हे माहितीये. मग तू का ऐकून घेतेस सगळं? का करतेस असं? मला आत्ता कळायला हवं. मला आत्ताच्या आत्ता सांग, तू काय एवढी घाबरतेस तिला? सर अहो जाऊ द्या ना. सरस्वती, तुला माझी शपथ आहे, मला कळलं पाहिजे. बोल. या तुझ्या घरमालकीण ना? त्यांचं सख्ख कोणीच नाहीये ना, तू ना हे हॉस्पिटल. त्या त्यांना इतका मोठा आजार, उपचारामध्ये काही झालंय ना तर. बोल. मी जर या सगळा नाही केला तर त्या मोकल काकूंचा बरा वाईट करतील असं त्यांनी धमकी दिली आहे मला. काय? अरे बाई आहे का कोण आहे? हॉस्पिटल चालवते की कत्तलखाना? माणसाला डायरेक्ट मारायची धमकी कशी देऊ शकते ही बाई? आई तर माझी नव्हतीच कधी ती, पण आता माणूस म्हणून उतरली मनातून. सरस्वती, ती तुला टार्गेट करते आणि हे मी खपवून नाही घेणार. मी बोलतो तिच्याशी. सर प्लीज, म्हणून मी तुमका सांगत नव्हते. जाऊ द्या ना, नका एवढं लक्ष देऊ. सर आता आपल्यासाठी महत्वाच्या मोकल काकू आणि त्यांच्या मुलांची भेट असा, आणि असंही तुम्ही त्यांना आई मानत नाही ना. बघ असा किती वागतास की जसं काही त्या तुमच्या आई असाय. जाऊ द्या, नका एवढं महत्व देऊ. हा, पण यात कलर आहे का दुसरा? कलर आहे पण साईज नाहीये. मम्मा, तुझं लक्ष आहे इरावर? अगं मोकल काकू हॉस्पिटलाइज झाल्यापासून ही त्यांच्याच घरी पडीक असते. रात्रीच्या सारख्या पार्ट्या करत असते तिथे. मी हे बाबाला सांगत नाहीये कारण त्याला वाईट वाटेल. पण अगं मम्मा, तू तरी लक्ष घाल यात. झालं? केलीस तोंबडगिरी? हे बघ, हे माझं लाईफ आहे. मला हवं तसं मी जगेन, आणि मी दारू पिऊन रस्त्यावर तमाशा करत नाही, कळलं ना? एका सेफ स्पेस मध्ये एन्जॉय करते. आणि घेतले थोडेसे ड्रिंक्स तर काय प्रॉब्लेम आहे? सांग ना मम्माला. हो अरे, अरे थोडं लाईफ एन्जॉय केलं तर काय फरक पडतो? मम्मा अगं हे कधीतरी होत असतं तरी ठीक होत. हल्ली हे सारखंच होतंय. ही रात्रीची घरी नसतेच कधी. नेहमी त्या अंकिता आणि हेतल सोबत असते. मग तुझा प्रॉब्लेम काय आहे? मी माझ्या फ्रेंड सोबत हँगआउट करते, कळलं? आणि माझा अभ्यासही वेळेवर कंप्लीट होतो. तुझ्यासारखी नापास नाही होत मी. इरा, का त्रास झाला? हे बघ,
या बावळट संस्कारी बयोसारखं बनवायला जाऊ नकोस, मला कळलं? दादा, तुझ्या वांगडा थोडा बोलायचा होता. हा चल. एक मिनिट. कुठे चाललाय तुम्ही? जे काय बोलायचं ते इथेच बोला माझ्या समोर. दादा, पेपर्स रेडी आहेत. कसले पेपर्स? नोट्स नोट्स म्हणायचे आहेत ना तुला? हा, नोट्स रेडी आहेत. व्हेरी गुड. मग म्हणजे आपला अभ्यास नक्कीच पूर्ण होईल. होय, पास होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि आजच ती लोक येणार आहेत. मग पुढचा अभ्यास आपण तिकडेच करू. हा. एक मिनिट, मला पण सांगा कुठे जाते, मी पण येणार. कशाला? तू कर ना तुझी लाईफ एन्जॉय. तुला मी तुझ्या लाईफ मध्ये इंटरफेअर केलेला आवडत नाही ना, मग तू पण माझ्या कामात इंटरफेअर करू नको ना. आणि दादा, विशाल सर पण निघाले आहेत, ते पोचतच असते. ओके. कोण येणार आहे? हिरा, तुला काय करायचे आहेत नसत्या चौकशा? मी पण येणार. अजिबात नाही. बघ, तुला हा विषय माहित नाही. ना विषय आरो, काय चाललंय तुमचं? अगं काही नाही मम्मा, आम्ही अभ्यासाचं बोलतोय, ही उगीच मध्ये कडमडती. ए दादा, माझी कामं आवरली की मग सोबतच जाऊ. ठीक आहे, चल. काय? काल रात्री विशाल आला होता? मॅडम, नुसता आला नव्हता, आला आणि मलाच जाब विचारायला लागला. या सरस्वतीला इतक्या रात्री इथं का बोलावलं म्हणून. तुम्हाला सांगतो मॅडम, या दोघांचं काहीतरी लफडं आहे. तुम्हाला जी कामं दिली आहेत ना ती करा. नको तिथे नाक खुपसू नका. काय चुकीचं बोलतायत कुठे? हा सौदामिनी, मला सांग ना, तू इतके प्रयत्न केलेस ना त्या मुलीला त्रास देण्याचे, काय झालं? तो विशाल आलास ना मध्ये आणि वाचवलंच ना त्याने. मी तुला अजूनही सांगतोय ना, त्या दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याशिवाय ना इतका पुढाकार कशाला कोण घेईल, सांग ना. अत्ते, जरा बाजूक हो, मका पटपट काम आवरू दे सगळे. अगो बयो, काय झाला? एवढी घाई कसली आहे तुका? अत्ते, खूप महत्वाचं काम असं आज. मोकल काकूंची मुलं येणार. तुका सगळं काम झाल्यावरती सांगते. हा, हॅलो सर, काय पोचलात? हा ठीक आहे, ठीक आहे, लवकर या. पेपर्स रेडी आहेत आणि बाबा पण असतात घरी. हा या. बयो, विशाल सरांचा फोन होतो ना, पुढे काय घडला की नाही? अत्ते, सांगितलं ना तुका असं काय नाही म्हणान. बयो, विशाल सरांसोबत असताना तू जाम खुश असतस ना. ते तुझी मदत करतात, तुझी काळजी घेतात, तुका साथ देतात. हे बघ बयो, आता तू मोठी झालंस, अगो लग्नाची झालंस, मग आता कित्याक लपवूचा? अत्ते, काय काय बोलतस तू? तुका सांगितलं ना असं काय नाही. तू टोमॅटो चिरून ठेव, मीठ झाडू मारून येले. अगो पण मॅडम, त्या सरस्वतीला जर का इथून काढायचं असेल ना, तर सगळ्यात आधी त्या विशाल पाटीलला तिच्यापासून दूर करायला पाहिजे. मॅडम, एकतर तुम्ही त्याला डिपार्टमेंटचा हेड बनवलाय. मी तर म्हणतो त्याला या हॉस्पिटलमधूनच काढून टाका प्लीज. पोटे, नाही, आणि त्याला स्वतःला हेड व्हायचं नाहीये, राईट? पण मॅडम तशा ऑर्डर्सच काढत नाहीयेत. काढणार सुद्धा नाही. आणि डिपार्टमेंटचा हेड तोच राहणार. मॅडम, ती सरस्वती भारती हा जो सगळा खेळ करतीये ना, तो केवळ आणि केवळ फक्त विशाल पाटीलच्या जोरावर. आणि तुम्ही त्याच विशाल पाटीलला डिफेंड करताय. हे जर सगळं असंच चालू राहिलं ना, तर मग आपण काहीही करू शकत नाही. सौदामिनीला शिकवायचं नाही.
मला सजेशन्स देण्यापेक्षा ना स्वतः काहीतरी करा. असे ठोंब्यासारखे बसून राहू नका. एक धड काम जमत नाही तुम्हाला हा, आणि वर तोंड करून बोलताय. आणि राहिला प्रश्न सरस्वतीचा, तिला तर मी नाही सोडणार. काल विशाल आला म्हणून काय झालं, सारखा सारखा थोडी येणार आहे. आता या सरस्वतीचा हिशोब ही सौदामिनी कशी करते ते बघ. व्याजा सकट.